ना बिजली ना पाणी ना भ्रष्टाचार या मुद्द्यावर आमचा चुनाव होणारच नाही। आमचा मुद्दा एकच आहे, ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसनी मद्रासाला 10 लाख रुपये आवंटन केले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक मंदिराला जे रजिस्टर्ड मंदिर आहेत त्यांना 10 लाख द्यावं। ते आमच्या महानगरपालिकामध्ये महानगरपालिकाचे 60,000 करोडचे जे फंड आहे त्याच्यामधून आम्ही देऊ। ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मौलानांना 16,000चं वेतन केलेलं आहे त्याप्रमाणे आमचे पंडित पुजारी भट जे आहेत त्यांना वेतन द्यावा 20,000 रुपये। ज्याप्रमाणे 52 मुसलमान जातीयांना आरक्षण, मुसलमान लोकांना आरक्षण देण्यात आली होती, देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रालयामध्ये छाती ठोकून बोलले की मी नाही त्यांना आरक्षण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे ओबीसी, एससी, एसटी जे परप्रांत इकडे राहतात, जन्म घेतलेला आहे त्यांनाही आम्ही आरक्षण देऊ। आपल्या उत्तर भारतीवर जे मारहाण चालू आहे ते बंद करण्याचं काम आमच्या पक्षाचे कॉर्पोरेटर जिंकून येणार, ते पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह बनणार आणि आमची ताकद वाढणार। हे आमचे मुद्दे आहेत आणि बाकीचे लोक हे ब्रँडवर चुनाव लढणार आहेत, पण माझे जे उत्तर भारती ते संघटित होत आहे, जैन समाज आमच्या सोबत आलेला आहे। ऐतिहासिक भूमिका आम्ही घेतली की आम्ही आमच्या पक्षमध्ये प्रत्येक सीटवर आमच्या कॅन्डिडेट उतरवू आणि आमच्या महापौर घडू।